रव्याचा शिरा बनवताना आपण नकळत 3 मोठ्या चुका करतो. रवा कसा भाजायचा, पाणी कधी घालायचं आणि साखर कधी टाकायची. या 3 गोष्टी लक्षात ठेवल्या तर प्रत्येक वेळी परफेक्ट मऊ आणि दाणेदार शिरा तयार होईल. हॉटेलसारखा नाही तर अगदी घरगुती पारंपरिक चवीचा रव्याचा शिरा आज आपण बनवणार आहोत. तुमचा शिरा कधी चिकट होतो किंवा गुठळ्या पडतात का? तर मग ही रेसिपी नक्की फॉलो करून बघा. शिरा दाणेदार, मऊ आणि तुपाचा सुंदर सुगंध असलेला हवा असेल, तर या खास टिप्स अजिबात चुकवू नका. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूयात. नमस्कार, मी आहे ऋतुजा आणि मराठी रेसिपीज विथ ऋतुजामध्ये तुमचं स्वागत आहे. सगळं साहित्य घेण्यासाठी एक पाटी किंवा कप सेट करा. आता त्याच भांड्याने आपल्याला सगळं साहित्य घ्यायचं आहे. जसं की इथे मी 2.5 वाटी पाणी आणि अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे. म्हणजे एकूण 3 वाटी आपण इथे लिक्विड घेतलेला आहे. तर तुम्ही फक्त दुधापासून किंवा फक्त पाण्यापासून हा शिरा बनवू शकता. दोन्ही साहित्य एका पातेल्यामध्ये घेऊन गॅसवर गरम करत ठेवायचं. आता त्यामध्येच मी ना लगेचच 1 वाटी साखर घालतीये. तर रव्याच्या समप्रमाणात आपल्याला साखर घ्यायची आहे. तुम्हाला जर जास्त गोड आवडत नसेल ना, तर तुम्ही साखरेचं प्रमाण थोडंसं कमी करू शकता. गॅसवरती पातेलं ठेवायचं. त्याच्यानंतर साखर विरघळण्यासाठी चमचा एकसत हलवत राहायचं. म्हणजे साखर लवकर विरघळेल. पुढे 3 ते 4 मिनिटं आपल्याला गरम करून शिजवून घ्यायचं आहे. याचा पाक करायचा नाहीये. फक्त 3-4 मिनिटं गरम करून घ्यायचं आहे. तोपर्यंत दुसरीकडे गॅसवरती आपण रवा भाजून घेऊ. तर कढईमध्ये अर्धी वाटी साजूक तूप घेऊन त्यामध्ये 1 वाटी जाड रवा म्हणजेच मोठा रवा घेऊन भाजून घ्यायचा आहे. आता अर्धी वाटी साजूक तूप घेतले, त्यामधील 1-2 चमचे तूप मी शेवटी टाकण्यासाठी शिल्लक ठेवलेला आहे. आता ज्या वाटीने मी पाणी, दूध, साजूक तूप घेतलंय त्याच वाटीने इथे 1 वाटी जाड रवा घेतेय. तूप वितळलं की यामध्ये हा रवा घालू आणि एकसत हलवत छानपैकी असा 5-6 मिनिटं तरी आपल्याला मंद आचेवरती भाजून घ्यायचा आहे. रवा नेहमी मंद आचेवरती छान सुगंध सुटेपर्यंत आणि रवा फुलेपर्यंत भाजून घ्यायचा असतो. जाड रवा वापरल्यामुळे शिरा अगदी दाणेदार होतो आणि टेक्स्चर सुद्धा चांगले येते. तुम्ही हवे तर बारीक रवा सुद्धा वापरू शकता, पण पाण्याचे प्रमाण तुम्हाला कमी ठेवावं लागेल. रवा नेहमी मंद ते मध्यम आचेवरती छान सोनेरी होईपर्यंत भाजायचा आहे. त्यामुळे शिरा अगदी चविष्ट लागतो. मोठ्या आचेवरती भाजलात तर बाहेरून रंग येतो पण आतून कच्चाच राहतो. साखर विरघळल्यानंतर इथे 3 ते 4 मिनिटं गॅसवरती हे पाणी मी गरम करत ठेवलेलं होतं. आता गॅस बंद करूयात. हे पाणी यापेक्षा जास्त उकळवू नका. तोपर्यंत रवा अगदी फुललेला आहे, चांगला भाजला गेलेला आहे. तर रवा नीट भाजणं खूप महत्वाचं आहे. त्यामुळे शिऱ्याला चांगली चव येते. जर रवा नीट भाजला गेला नाही तर शिऱ्याला कच्ची चव येते. रवा भाजल्यानंतर आपल्याला यामध्ये ड्रायफ्रुट्स भाजून घ्यायचे आहेत. जसं की मी इथे काजू आणि बदामाचे काप घेतलेत. हलकेसे भाजून घेतल्यानंतर त्याला कुरकुरीतपणा येतो. ते पण अगदी लगेचच भाजून होतात. अगदी 2 मिनिटं हलकेसे भाजून घ्यायचे. आता या स्टेजवरती आपल्याला हे पाणी, दूध आणि साखरेचं मिश्रण घालायचं आहे. तर शक्यतो गाळूनच घाला. थोडं-थोडं करत घालायचं, कारण रवा आणि कढई खूप गरम असते. त्यामुळे अंगावरती उडण्याची शक्यता आहे. तर असं थोडं-थोडं करत घालायचं आहे, जेणेकरून यामध्ये गुठळ्या देखील होणार नाही. आता यामध्ये लगेचच आपण अर्धा चमचा वेलची पूड घालूयात आणि एक सतत हलवत राहूयात. अगदी लगेचच रवा यामधलं सगळं पाणी शोषून घेतो. 2 मिनिटातच शिरा छान घट्ट व्हायला लागतो. गॅस कमी करायचा आणि यामधलं सगळं पाणी आटलं गेलं पाहिजे. त्यासाठी एक सतत हलवत राहायचं. तर रवा सगळं पाणी शोषून घेतो. आता पहिल्यांदा गॅस कमी करा, म्हणजेच मंद आचेवरती याच्यावरती झाकण ठेवायचं आणि 2 मिनिटे वाफ काढून घ्यायची आहे. त्यामुळे शिरा अधिक मऊ आणि स्वादिष्ट बनतो. जर शिरा खूप घट्ट झाला असेल तर थोडे गरम दूध किंवा गरम पाणी घालून हलकी मिक्स करा. बघा शिऱ्याचे टेक्स्चर किती मस्त आलेलं आहे. प्रसादासाठी शिरा बनवत असाल तर मोठा म्हणजे जाड रवा आणि साजूक तूप वापरल्यास पारंपरिक दाणेदार आणि अगदी अप्रतिम चव मिळते. आता शिल्लक तूप इथे घातलंय आणि गॅस बंद करून यावरती झाकण ठेवायचं. 1-2 मिनिटं असाच ठेवायचा, जेणेकरून शेवटची थोडी वाफ मिळाल्याने रवा छान फुलतो. तसेच शिरा अगदी चमकदार आणि स्वादिष्ट होतो. साखरेचा गोडपणा आणि साजूक तुपाचा सुगंध रव्यामध्ये छान मिसळला जातो. तर अगदी हा तोंडात विरघळणारा आणि घशात न दाटणारा मऊसूत दाणेदार रव्याचा शिरा तयार आहे. तर असा मऊसूत मोकळा शिरा बनवणं खूप सोपं आहे. काही चुका आहेत त्या फक्त अव्हॉइड करायच्या. जसं की शिरा बनवताना नेहमी
ताजा रवा वापरायचा, जुना किंवा शिळा रवा वापरायचा नाहीये. आणि रवा भाजताना तो सतत हलवत राहायचा, ज्यामुळे रवा हा तुपावरती एकसारखा भाजला जातो. पाणी कमी घातलं तर शिरा कोरडा किंवा कडक होतो. पाणी जास्त घातलं तर शिरा पातळ, चिकट होतो. त्यामुळे अगदी परफेक्ट प्रमाणात मी तुम्हाला इथे शिऱ्याची रेसिपी दाखवलेली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे रवा भाजल्यानंतर त्यामध्ये पाणी घालताना नेहमी गरम पाणीच घालायचं. थंड पाणी घातलं तर गुठळ्या पडू शकतात आणि टेक्स्चर बिघडते. तर शिरा अगदी अप्रतिम झालाय. मस्त शुभ्र आणि हलकासा पिवळसर रंग आलेला आहे. तर सांगितलेले टिप्स फॉलो करा, काही चुका अवॉइड करा, जेणेकरून तुमचा सुद्धा शिरा असा दाणेदार, मऊसूत, मोकळा तयार होईल. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन अशाच वेगवेगळ्या रेसिपींसोबत. तोपर्यंत मस्त राहा आणि काळजी घ्या.